मधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी रमेश पाटील आणि सुहास कांदे यांच्यामधील एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। आरोपीला सिंगम सारखा उडवून टाका, सुहास कांदेंचं वक्तव्य आहे। रमेश पाटील आणि सुहास कांदे यांच्यातील संभाषणाची रेकॉर्डिंग समोर आली आहे। हा किळसपणा प्रकार आहे असं कांदे म्हणाले। मी बरोबर चार्ज करतो, 8 दिवसात दिसेल असं सुहास कांदे म्हणाले। आपल्या ओळखीचे भाई दादा आत असतील तर आतच गेम करून टाका, त्याला मारून टाका, पुढच्या पुढे पाहून घेऊ असं त्यांनी या ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलेलं आहे। सुहास भाऊ कांदे साहेब बोलता ना? हो साहेब नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटील बोलतो। काय पाटील साहेब बोला, आदेश करा। म्हणलं तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचं जे प्रकरण आहे का त्या लहान बालिकेवर जे म्हणजे त्याच्यावर जो मी रेप जाऊन आलो, डोंगराळ भागात जाऊन आलो, त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला, तो जो खैरनार नावाचा मुलगा आहे, त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली। शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील लावा। का की विषय काय झाला आणि त्याला वकील मिळाला नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा। नाही आम्ही आता ना उद्या परवा भेटतो वकिलांना, वकिलांचं जे आहे असोसिएशन, मी काउन्सिल, मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाका त्याला, पाहू पुढच्या पुढे। मी तर मारून टाकला होता त्याला। नाही तर आपल्या ओळखीचे भाईदादा असेल तर आतमध्ये गेम करून टाका त्याचा। बघतोय आता मी काय सगळी परिस्थिती, मी तुम्हाला उद्या कळू सगळं रमेश भाऊ या नंबरवर। भाऊ आपले असतील ना काही गुन्हेगार, त्यांना मारून टाका, पाहू पुढच्या पुढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।